नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही सगळे? सांगितल्याप्रमाणे घरी प्रॅक्टिस करताय ना? तर या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत निगेटिव्ह स्मॉल फॉर्म्युले. आता निगेटिव्ह स्मॉल फॉर्म्युले म्हणजे काय तर आपण बघूया. आता इथे आपल्याला बघायचं आहे -1चा फॉर्म्युला. आता -1चा फॉर्म्युला इथे आहे +4 - 5 आणि -10चा फॉर्म्युला आहे +40 - 50. तर आता ते फॉर्म्युले कसे अप्लाय करायचे ते आपण इथे बघूया. तर आता हे बघा, इथे फर्स्ट सम आहे. फर्स्ट सम काय आहे आपलं की 1. आता आपण इकडे टूलवरती पहिल्यांदा बघूया. सेट 0 केलं आपण, नंतर 1, मग 1 आपण केलं. त्यानंतर आहे +4. आता इथे आपल्याकडे +4 करायला नाही आहे, मग आता आपण +4चा जो फॉर्म्युला होता तो आपण मागे बघितला होता. तर +4चा आपला फॉर्म्युला आहे -1 + 5 केलं. त्यानंतर आहे आता इथे -1. आता इथे बघा आपल्याकडे -1 करायला बीट्सच नाही आहेत, मग आता इथे आपल्याला -1चा फॉर्म्युला वापरायचा आहे. तर मग -1चा फॉर्म्युला आहे +4 - 5 +4 - 5. मग आता आपलं आन्सर आलं 4. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे मायनसचे फॉर्म्युले वापरायचे आहेत. आता आपण आन्सर इथे राईट डाऊन करून घेऊया. आन्सर इज 4. आता नेक्स्ट सेट 0 केलं. सेट 0 त्यानंतर आहे 2 +3. आता +3 आपल्याकडे नाही आहे, म्हणून +3चा फॉर्म्युला आहे -2 + 5. त्यानंतर -1. आता इथे -1 करायला आपल्याकडे बीट्स नाही आहे, म्हणून -1चा फॉर्म्युला आहे +4 - 5. मग आन्सर आलं पुन्हा 4. अशा पद्धतीने आपल्याला हे -1चा फॉर्म्युला वापरायचा. म्हणजे जेव्हा आपल्याकडे -1 डायरेक्ट करायला असतं तेव्हा आपण ते डायरेक्ट करतो, पण जेव्हा आपल्याकडे -1 करायला नसतं मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, त्याचा फॉर्म्युला वापरायचा. मग -1चा फॉर्म्युला आहे +4 - 5. आता नेक्स्ट बघूया आपण सेट 0. 6 -1 पुन्हा -1, मग +4 - 5. आन्सर इज 4. नेक्स्ट सेट 0. 8 -3 -1 +4 - 5. आन्सर इज 4. पुन्हा सेट 0. 7 -2. आता पुन्हा -1. आता -1 साठी +4 - 5. आन्सर इज 4. सेट 0. 9 -4 पुन्हा -1 साठी +4 - 5. अशा पद्धतीने आपल्याला इथे -1चा फॉर्म्युला वापरायचा आहे. 3 +2 साठी +2चा फॉर्म्युला आहे -3 + 5. -1 साठी +4 - 5. आता इथे बघू शकतो आपण सगळीकडे आपले आन्सर 4च आलेले आहेत. पुन्हा सेट 0. आता 10 आहे. 10 म्हणजे इकडे 10च्या रॉडवरती, मग तो केला 10 +5 इकडे +5 -1. आता -1 करायला नाही आहे, म्हणून मग -1 साठी +4 - 5. आता इथे आन्सर आला आहे आपलं 14. तर आपण इथे राईट डाऊन करून घेऊया. आन्सर इज 14. पुन्हा सेट 0. 15 इकडे 10 इकडे 5. 15 -1 साठी +4 - 5 +3. आता +3 साठी -2 + 5. आन्सर इज 17. म्हणजे इकडे 10 आणि इकडे 7 म्हणजे 17. पुन्हा सेट 0. 45 40 इकडे 10च्या रॉडवरती 40 इकडे 5 -1 नाही आहे, म्हणून +4 - 5. पुन्हा +4. आता +4 साठी -1 + 5. आन्सर इज इकडे 40 आणि इकडे 8 म्हणजे आन्सर इज 48. ते आपण इकडे लिहून घेऊया. आन्सर इज 48.
सो अशा पद्धतीने आपण टूलवरती कॅल्क्युलेशन बघितले. आता आपण फिंगर्सवरती कॅल्क्युलेशन बघूया. ठीक आहे, हे बघा. आता नेक्स्ट सम बघूया. आता इथे आहे 75 म्हणजे आपला हा युनिटचा रॉड. राईट हँड जो आहे तो आपला युनिटचा आणि लेफ्ट हँड आहे हा 10चा रॉड आहे असं समजून आपण कॅल्क्युलेशन करणार. मग आता इथे आहे 75 -1. आता -1 करायला आपल्याकडे नाही आहे म्हणून मग -1चा फॉर्म्युला आहे +4 - 5. त्यानंतर आहे +3 सुद्धा आपल्याकडे नाही आहे मग +3 साठी -2 + 5. आन्सर इज 77. दोन्ही साईडला आपण बघू शकतो, इकडे 70 आणि इकडे 7. आन्सर राईट डाऊन करा 77. ठीक आहे, आपण असं पण पकडू शकतो. त्यानंतर 43 इकडे 40 इकडे 3. 43 +2 नाही आहे म्हणून +2चा फॉर्म्युला -3 + 5. -1 साठी +4 - 5. आन्सर इज 44. आन्सर इज 44. पुन्हा सेट 0. 39 -4 -1 नाही आहे म्हणून -1 साठी +4 - 5. आन्सर इज 34. नेक्स्ट 60 सेट 0 केलं. 62 +3 साठी -2 + 5. -1 साठी +4 - 5. आन्सर इज 64. आपण इकडे राईट डाऊन करू. आन्सर इज 64. पुन्हा सेट 0. 27 -2 डायरेक्ट. -1 साठी आपण करणार आहोत +4 - 5. आन्सर इज 24. पुन्हा सेट 0. 33 +2 नाही आहे म्हणून +2 साठी -3 + 5. -1 सुद्धा आपल्याकडे डायरेक्ट नाही आहे म्हणून मग +4 - 5. आन्सर इज 34. आता हे खालचे सम बघूया. 60 -10 डायरेक्ट. अगेन -10. आता -10 आपल्याकडे नाही आहे म्हणून -10चा फॉर्म्युला आहे +40 - 50. मग इकडे आपण +40 - 50. त्यानंतर पुन्हा -10 डायरेक्ट. आन्सर इज 30. अशा पद्धतीने आपण 10च्या रॉडवरती सुद्धा हा फॉर्म्युला वापरू शकतो. त्यानंतर आहे पुन्हा सेट 0. 40 डायरेक्ट. त्यानंतर अगेन +40. आता +40 आपल्याकडे नाही आहे म्हणून आपण +40चा फॉर्म्युला वापरणार आहे. -10 + 50. -30 डायरेक्ट. त्यानंतर -10. आता -10 नाही आहेत म्हणून मग -10चा फॉर्म्युला +40 - 50. आन्सर इज 40. पुन्हा नेक्स्ट सेट 0. 30 डायरेक्ट. त्यानंतर +20 इज नॉट अवेलेबल म्हणून मग आपण +20चा फॉर्म्युला -30 + 50. त्यानंतर -10 साठी +40 - 50. त्यानंतर +52 डायरेक्ट आणि 2 सुद्धा डायरेक्ट. आन्सर इज 92. नेक्स्ट सेट 0. 33 +21 लेफ्ट हँडवरती करायचं आहे तर लेफ्ट हँडवरती +20 नाही आहेत म्हणून 20चा फॉर्म्युला -30 + 50 आणि 1 + 1 डायरेक्ट म्हणजे +21 केलं. आता -12 करायचं आहे. आता पहिल्यांदा आपण 10ला मायनस करायचं आहे म्हणून लेफ्ट हँडवरती 10. मग 10 नाही आहे डायरेक्ट आपल्याकडे मग 10चा फॉर्म्युला आहे -10 करायचे. मग -10चा फॉर्म्युला आहे +40 - 50 आणि त्यानंतर -2. मग -2 लेफ्ट हँडवरती आहेत म्हणून -2. अशा पद्धतीने आपण -12 केलं. त्यानंतर -31. मग अगोदर 30ला मायनस करायचं
आणि त्यानंतर 1ला मायनस करायचं. आन्सर इज 11. त्यानंतर पुन्हा सेट 0 83 -33 -30 डायरेक्ट आणि -3 सुद्धा डायरेक्ट. -10 साठी मग आता फॉर्म्युला +40 -50 +9 डायरेक्ट. आन्सर इज 49. आता आपण इथे आन्सर लिहून घेऊया. आन्सर इज 49. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आता. सेट 0 केलं. 92 -40 डायरेक्ट. -11 आता -11 करायचं आहे आपल्याला. मग त्यासाठी आपल्याला अगोदर 10ला मायनस करायचं आणि नंतर 1ला मायनस करायचं. मग -10 साठी आपण करणार +40 -50 आणि -1 डायरेक्ट. अशा पद्धतीने आपण इथे -11 केला. आता +13 आता +10 करायचं आहे आपल्याला अगोदर आणि मग नंतर +3 करायचं आहे. मग +10चा फॉर्म्युला आहे -40 +50 आणि +3 डायरेक्ट. आन्सर आलं 54. आन्सर आलं 54. जी क्रिया आपण जो नंबर आपण अगोदर बोलतो. आता 13 जेव्हा होतो मग 13मध्ये आपल्याला अगोदर 10 अगोदर बोलतो आणि नंतर 3 बोलतो. म्हणून 10चं ॲप्लिकेशन अगोदर करायचं आणि नंतर 3चं ॲप्लिकेशन करायचं. आलं लक्षात. आता इथे नेक्स्ट 9 डायरेक्ट. -4 सुद्धा डायरेक्ट आहे. -1 आता -1 नाही आहे म्हणून मग -1चा फॉर्म्युला +4 -5. त्यानंतर +3 आता +3 सुद्धा डायरेक्ट नाही आहे म्हणून मग +3चा फॉर्म्युला -2 +5. आन्सर इज 7. मग आपण आन्सर नोट करूया. आन्सर इज 7. पुन्हा सेट 0 14 10ला प्लस केलं 4ला म्हणजे 14 झालं. +1 मग आता +1 साठी -4 +5 -1 मग -1 साठी +4 -5 +3चा फॉर्म्युला -2 +5. आन्सर इज 17. आन्सर इज 17. पुन्हा सेट 0 2 +3 साठी -2 +5 -1 साठी +4 -5 +4 आता +4 साठी मग फॉर्म्युला आहे -1 +5. आन्सर इज 8. ज्यावेळेस आपल्याला सगळे फॉर्म्युले येतात त्यावेळेस थोडा आपला स्पीड पण वाढतो. आपण त्यासाठी आपल्याला अगोदर फॉर्म्युले व्यवस्थित यायला पाहिजे. ते कसे अप्लाय करायचे ते सुद्धा माहिती पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आता पुन्हा नेक्स्ट सम आहे सेट 0 5 -1 आता -1चा फॉर्म्युला आहे +4 -5 +4 साठी -1 +5 -2 डायरेक्ट. आन्सर इज 6. पुन्हा नेक्स्ट सेट 0 59 -14 आता आपण पहिल्यांदा इथे 14मध्ये पहिल्यांदा 10 आणि मग 4 येतो म्हणून मग आपण 10चं जे आहे त्याची क्रिया अगोदर करायची आणि नंतर 4ची. आपल्याला करायचं आहे -10 आणि -4 म्हणजे -14. मग 10 साठी आता काय करणार +40 -50 आणि -4 डायरेक्ट. अशा पद्धतीने इथे आपण -14 केला. त्यानंतर पुन्हा -35 -30 -5 +22 +20 +2. आन्सर इज 32. आन्सर इज 32. सेट 0 नेक्स्ट 45 डायरेक्ट. -1 मग आता -1 साठी +4 -5 +34 मग +30 अगोदर करायचं आहे आणि मग नंतर 4 करायचं आहे म्हणून मग +30चा फॉर्म्युला आता इथे येणार -20 +50 आणि +4 साठी -1 +5 -36. आता इथे -30 करायचं आहे मग आता -30चा फॉर्म्युला येणार आहे इथे +20 -50 आणि 6 डायरेक्ट. आन्सर इज 42. पुन्हा सेट 0
6 -1 अगेन -1 आता -1 साठी +4 -5 +4 +4 साठी -1 +5 आन्सर इज 8. पुन्हा सेट 0 7 7 -3 आता -3 चा फॉर्म्युला आहे इथे +2 -5 -1 डायरेक्ट +4 साठी -1 +5 आन्सर इज 7. पुन्हा सेट 0 5 -1 साठी मग +4 -5 +25 +20 डायरेक्ट +5 डायरेक्ट -10 सुद्धा डायरेक्ट आन्सर इज 10 आणि इकडे 9 म्हणजे 19. द लास्ट सम आहे आपलं 73 -22 -20 डायरेक्ट -2 डायरेक्ट -11 मग आता अगोदर आपल्याला 10 ला मायनस करावा लागेल आणि मग 1 ला व -10 साठी काय करायचं आहे +40 -50 आणि -1 डायरेक्ट त्यानंतर +10 मग +10 साठी -40 +50 आन्सर इज 50. सो अशा पद्धतीने आपण फिंगर्सवरती आणि टूलवरती दोन्ही पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन केलेले आहेत. तर आता इथे जो फॉर्म्युला आज आपण शिकलो आहोत -1 -1चा काय फॉर्म्युला आहे +4 -5 आणि -10चा फॉर्म्युला आहे +40 -50. अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करायचे आहेत. याचा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्ही घरी रोज प्रॅक्टिस करायची. जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढा तुमचा स्पीड वाढेल. याचा स्क्रीनशॉट घ्या आणि आज आपण इथेच थांबूया. पुढच्या याच्यामध्ये आपण पुन्हा दुसरा फॉर्म्युला बघूया. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.